शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना आदेश। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही नेत्यांच्या पोटात दुखतंय, आदित्य ठाकरेंची टीका। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा निर्धार। राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदावरील दाव्यानं शिवसेना अस्वस्थ। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार, भरत गोगावलेंना विश्वास। तर 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं, रायगडच्या जनतेची इच्छा असल्याचंही वक्तव्य। शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेशाचा धडाका, विरोधक मित्रपक्षांमध्ये सामील होत असल्यानं शिवसेनेत अस्वस्थता। सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा, संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। कबूतरखान्याबाबत सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांचं बैठकीत वक्तव्य। महादेवीला परत आणण्यासाठी मठानं न्यायालयीन लढा उभारावा, सरकार त्याला पाठिंबा देईल, कोल्हापूरकरांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, डिजिटल तपासात सापडल्या 730 व्हिडिओ क्लिप्स, त्या क्लिपमधून धक्कादायक माहिती समोर येणार। भारताच्या टॅरिफमध्ये पुढील 24 तासात मोठी वाढ करणार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा। आणि उत्तर काशीच्या धराली ढगफुटी, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती।